इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय, अमृतचंद्राचार्य भगवान की जय, जयसेनाचार्य भगवान की जय। आज आपल्याला भरपूर ज्ञान होणार आहे। आपण सगळ्यांचं जय जयकार केलाय। अशी एक प्रथा आहे की म्हणजे लोक म्हणतात MP कडचे की हे साऊथ इंडियन लोक जय जयकारच करत नाहीत। म्हणजे त्याच्यानी काय प्राप्ती होती माहीत नाही मला, पण आहे शेवटी बहुमान द्यायला पाहिजे आपण, कारण आचार्यांनी पण सगळीकडे ग्रंथामध्ये सुरुवातीला जय जयकार केला आहे। इथंच पंचास्तिकामध्ये सुद्धा भगवंतांचं जय जयकार म्हणत ते कलशांची रचना केली, परत जिनवाणीला नमस्कार केला, जिनधर्माचं जय जयकार केला। असं करायला पाहिजे आपण। फक्त ते काय तुमच्या रॅलीमध्ये त्या मिरवणुकीमध्ये काय म्हणायचं, पालखीला वगैरे असल्या वेळीच जय जयकार करतो, इतर वेळेस करत नाही, हे चुकीचं आहे। एक बहुमान प्रगट केला जातो आपल्याकडून म्हणून। तर पंचास्तिकामध्ये आपण गाथा नंबर 99 बघत होतो। काय चाललं होतं प्रकरण? 6 द्रव्यांमध्ये मूर्त आणि अमूर्त द्रव्य आणि त्यांचं स्वरूप सांगत होते। जे खलु इंद्रिय गेज्झा विषया जीवेहिं होन्ति ते मुत्ता से संहवदियमुत्तम चित्तम उभयं समाधियदी। काय सांगितलं होतं? मी अन्वय सांगते, तुम्ही अर्थ सांगायचा आहे। जे खलु जीवेहिं इंद्रिय गेज्झा विषया ते मुत्ता होन्ति। मी प्राकृत सांगितलं, तुम्ही मराठी सांगा। जे खलु जीवेहिं इंद्रिय गेज्झा ते मुत्ता होन्ति। ते वास्तविक सॉरी मी तुम्हाला लॉक केलं। सॉरी मी तुम्हाला लॉक केलंय, तर दुसऱ्या लॉक करत। हां बोला। जे खरोखर इंद्रियों के द्वारा ग्रहण किया जाता है। जीवेहिं लावायचं मध्ये, जीवेहिं लावायचं। जीवों के द्वारा जीवों की इंद्रियों के द्वारा, दोन्ही तृतीय है ना, द्वारा ग्रहण की ये विभक्ति द्वारा ग्रहण किया जाता है, वे मूर्तिक है। वे मूर्तिक है। शेषम अमुत्तम हवदी, शेष जो द्रव्य है वो अमूर्तिक है। चित्तम उभयम समाधियदी, और चित्त कैसा है? उभय को ग्रहण करता है। काल मला सांगितलं येतो म्हणून, आणि काल सुद्धा तसंच गेलंय। चला बसा। हां येते, तुम्हाला शोधत बसा। कुठं जाणार आहेत? इथं बसा, येते ते। काय सांगायला लागलोय की जीव काकीजी, जो द्रव्य वास्तव में जीवों के द्वारा इंद्रिय ग्राह्य विषय है वे मूर्त है, और शेष सभी 5 द्रव्य अमूर्त है। मन से होने वाला ज्ञान तो मूर्त अमूर्त दोनों प्रकार के पदार्थों को जानता है। चित्त जे आहे ते मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही विषयाला ग्रहण करतं असं सांगितलं होतं। तर त्यात काय विशेष बघितलं होतं काल आपण? मग आत्मा मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? त्याला कोण ग्रहण करतं? इंद्रिया ग्रहण करतात की मन ग्रहण करतं? हां राहिलं की ते काल आठवण केलं नाही। हां बोला। स्यात नाही, आत्मा न इंद्रियांनी ग्रहण होतो न मनाने ग्रहण होतो, त्यात कसं स्यात लावायचं? तो आपण जाणतो इंद्रियांद्वारा, म्हणजे त्याचा अभाव भासन करून घेतो इंद्रियांच्या द्वारा, आणि मग आत्म्याचं ज्ञान करून घेता म्हणा शब्दाच्या द्वारे इंद्रियांकडून, पण जेव्हा आत्म्याला जाणणार द्यावीस न इंद्रिया कार्यकारी आहेत न मन साधन आहे, दोन्हींच्या द्वारे सुद्धा आत्मा ग्रहण केला जाऊ शकत
नाही. म्हणून सांगतायत की आत्मा अतींद्रिय स्वरूप आहे, अतींद्रिय ज्ञानानेच गम्य आहे. हे काल बघितलं होतं. या इकडं दोष लागतो तुम्हाला, शास्त्राचा अभिनय केल्याचा दोष लागतो. तर त्यातलं काल किती झालं होतं प्रकरण? कसा आहे आत्मा? तर बहिर्मुख जीवांच्या द्वारे इंद्रिय विषय ग्रहण केले जातात, पण आत्मा ग्रहण केला जाऊ शकत नाही. काल हे बघितलं होतं. म्हणजे विषयामध्ये रती कोणाला वाटते? जो बहिर्मुख जीव आहे त्याला वाटते. काका मग आत यायचं नाही का त्यांना? काय कळलं? जो बहिर्मुख जीव आहे त्याच्याद्वारे इंद्रिय विषय ग्रहण केले जातात. आणि जो एक मिनिट जो आत्मा आहे तो अमूर्तिक आहे आणि तो विषयामध्ये रत असणाऱ्या जीवाला ग्रहण केला जाऊ शकत नाही. हा भाव होता त्याच्यातला. तर त्यात शेवटीचं 1-2 वाक्य राहिले होते, तेवढे वाचून. अध्यात्म सांगतायत की हे समजून काय फायदा? म्हणजे गाथेत सांगितलं होतं की मूर्तिक आणि अमूर्तिक 2 प्रकारचे द्रव्य आहेत. मग त्यामध्ये मूर्तिकाला ग्रहण करणारा साधन कुठलं असतं? मूर्तिकच असतं. म्हणजे मूर्तिक विषयाला ग्रहण करणारं साधन मूर्तिक असतं. अमूर्तिक विषयाला मूर्तिक साधन ग्रहण करू शकत नाही, असं एक म्हणायचं त्यांना. म्हणजे आत्मा अमूर्तिक आहे, तर त्याला ग्रहण करणारं जे साधन आहे ते ज्ञान अमूर्तिक आहे. इंद्रिया आत्म्याला ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून ध्यानाला बसल्यावर सांगितलं होतं की इंद्रियांनी, डोळ्यांनी, कानांनी जाणण्याचा प्रयत्न करू नका. जो आत्मा आहे तो त्याच्याने ग्रहण केला जाऊ शकणार नाही. आणि जे काय तुम्ही जाणला त्याचं प्रामाण्य याच्यावरून ठरवायचं की मी जो विषय आत्ता जाणलाय तो कुठल्या इंद्रियांनी घेतलाय का. म्हणजे जर सांगितलं होतं काल की काहीतरी आवाज आला, काहीतरी आधांतरी वाटलं, कुठल्या इंद्रियाचा विषय? कर्णेंद्रिय. आधांतरी वाटलं. हो, आधांतरी वाटलं मला, असं ध्यान करायला बसलो आणि आत्मा जाणीवेत आला तर असं काय म्हणतात, लटकल्यासारखं वाटलं. म्हणजे एक विचार आहेत शेवटी ते तुमचे, आणि तो म्हणजे आत्मा नाही असा निर्णय करायला पाहिजे. कसं वाटतं आत्मा जाणल्यावर? जाणलाय का? कसं वाटलं हो आत्मा? सगळ्याची परीक्षा. दिवसभर आनंदात उडतात म्हण जेव्हा आत्मा जाणला तेव्हा. कुठला इंद्रिय झाला? कसं वाटतं आत्म्याला जाणल्यावर? सगळ्याचे अनुभव ऐकायचे. म्हणजे आता आचार्यांनी जर सांगितलेले अनुभव आहेत त्याच्यावरनं समजतं आपल्याला की आत्मा असा सहजासहजी तुम्हाला डोळे उघडला आणि दिसला, डोळे बंद केला आणि दिसला असं होणार नाही. त्याच्यासाठी थोडासा अभ्यास, थोडंसं प्रयास, थोडंसं ध्यान, थोडंसं ध्यास पाहिजे, तर तुम्हाला त्या लक्षाची प्राप्ती होते. अमूर्तिक अतींद्रिय ज्ञान कसं असतं हे सांगितलं होतं. अमूर्त अतींद्रिय ज्ञान सुखादी गुणांचा आधारभूत जे आत्मद्रव्य आहे ते आत्मद्रव्य आदी 5 द्रव्ये जे आहेत ते पुद्गलाहून अन्य सर्व ते 5 द्रव्य अमूर्तिक आहेत. तिथंपर्यंत काल वाचलं होतं. जे पुद्गलाला सोडून अन्य 5 द्रव्य आहेत ते अमूर्तिक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्णाचा अभाव आहे. पुढं वाचताय काय? चित्तम उभयम समाधीयधी. चित्त जे आहे ते उभय विषयाला समाददती आहे. ते समाददाती म्हणजे चित्त जे आहे ते उभय म्हणजे दोन्हीला, मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही विषयांना आददाती, चोहो बाजूने ग्रहण करतं. असं घेतलं. चित्त दोनों प्रकार के पदार्थों को जानता है. म्हणजे त्याला मूर्तिक असू दे किंवा अमूर्तिक असू दे दोन्ही विषय मनाच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकतात.
चित्तं हि मतिसुत ज्ञानयोः उपादान कारणभूतम्. एक मिनटं. जेव्हा आपण 5 लब्धी बघतो, जाऊ देत 5 लब्धी, करण लब्धीमध्ये प्रवेश केला तुम्ही, तर महाराजजींनी दाखवलं ना न्यायदीपिकेमध्ये मागं की करण लब्धीचा प्रस्थापक जीव आणि निष्ठापक जीव म्हणजे अंतर्मुहूर्त जर करण लब्धीचा काळ असेल तर त्याच्यामध्ये प्रवेश केलेला जीव कुठल्या उपयोगात असतो, कुठल्या साधनात असतो, आणि जेव्हा निष्ठापना करणार करण लब्धीची शेवटचा समय काय रंजू काकी, करण लब्धीच्या शेवटच्या समयाची क्रॉस केला तर त्याला म्हणायचं शेवटच्या समयामध्ये निष्ठापक. करण लब्धीच्या शेवटच्या समयातल्या त्या निष्ठापक जीवाचा कोणता उपयोग असतो आणि कोणतं साधन असतं, तर प्रस्थापना करणारे, मागे एकदा घेतलं होतं आपण हे विषय, प्रस्थापना करणारा जीव आणि निष्ठापन करणारा जीव कुठल्या उपयोगात असतो, ज्ञानोपयोग, दर्शनोपयोग, मतिज्ञान, श्रुतज्ञान. जो प्रवेश करतो तो ज्ञानोपयोगात असतो असं म्हणा. म्हणजे नियमाने सागारो पठ्ठवगो असा शब्द आहे त्या जय धवलाची गाथा आहे. तर सागारो म्हणजे साकार उपयोगीच असतो, म्हणजे ज्ञानोपयोगीच असतो. ठीक आहे, तिथं तो जर चिंतन करत आलाय म्हणता तर श्रुतज्ञानातून काय विशेष चिंतनाची धारा असल्यामुळं प्रस्थापक जीव श्रुतज्ञानात म्हणाल, पण फक्त त्यांनी ज्ञानोपयोग असा शब्द वापरलाय. तर दर्शनोपयोगातला जीव प्रस्थापक नसतो हे सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा करण लब्धीची प्रस्थापना करणार, काय म्हणायचं, पूर्वीची लब्धी कुठली, प्रायोग्य लब्धीचा शेवटचा समय आणि करण लब्धीच्या पहिल्या समयात हा जीव प्रस्थापक आहे, तर त्या समयात नियमाने ज्ञानोपयोगात असतो. पुढं जो अंतर्मुहूर्त काळ आहे तो, बोर्ड घ्यायचं का आपण, 1-2 मिनिटं मी बोर्ड घेते अरेंज करून, नाहीतर मग उद्या घ्यायचं आहे का विषय हा. आणि नंतरचा तो कुठलाही उपयोग असू शकतो, दर्शनोपयोग किंवा ज्ञानोपयोग. हां, त्याच्याबद्दल जरा मला सांगा वाटतंय. थांबा मी 1 मिनिट अरेंज करते. लास्ट टाइम एकदा घेतलं होतं आपण हे प्रकरण, जरा महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला डिटेल जाण्याचं असेल तर अजून न्यायदीपिकेमध्ये महाराजींनी घेतलं आहे, बहुतेक लास्ट पेजेसमध्ये आहे, कुठेतरी बघावं लागेल पेज नंबर काय आहे ते. असं चार्ट काढून घेतलं आहे. करण लब्धीचा, माझा आवाज येतोय का, करण लब्धीचे हे अंतर्मुहूर्ताचे समय समजून घ्या. 4 समयाची अंतर्मुहूर्त करण लब्धी आहे आणि हा अंतरायाम आहे जिथं तुम्ही सम्यक्त्वासाठी पोकळी निर्माण केली आहे. तर त्यामध्ये काय सांगायचं होतं, हा प्रस्थापक जीव आहे पहिल्या समयातला. तर पहिल्या समयामध्ये जेव्हा प्रवेश करणार त्यावेळेस नियमाने हा जीव कुठं असतो, ज्ञानोपयोगात असतो. म्हणजे प्रस्थापक म्हणायचं याला पहिला समय जो करण अधकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, तर त्यामधला पहिला समय जो आहे करण लब्धीचा तो नियमाने ज्ञानोपयोगात असतो. कशासाठी बघतोय आपण हे, कोणाला माहिती, तुम्ही सांगताय आम्ही ऐकतोय. आता शुद्ध ज्ञानोपयोग होते, आलं होतं ना आता टीकेमध्ये. हां, म्हणजे मला सांगायचं आहे की कुठल्या ज्ञानाने आत्मग्रहण केला जातो, किंवा जेव्हा आत्म्याला ग्रहण करता त्यावेळेस इंद्रिय असतात का मन असतं, हे शंका आली होती ना तुम्हाला. म्हणून तिथं दाखवावं वाटलं की जेव्हा हा जीव करण लब्धीमध्ये आहे तोपर्यंत इथं सर्वत्र काय आहे, मनाचं अवलंबन आहे. म्हणजे मनाच्याद्वारे चिंतन चालू आहे, सविकल्प जल्प चालू आहेत. त्यामुळं जोपर्यंत करण लब्धी आहे तोपर्यंत मनाचं अवलंबन आहे त्याच्याजवळ. आता इथून काय सांगितलं ती गाथा, सागारो पठ्ठवगो निठ्ठवगो मज्जिमोय भजियवो अशी गाथा आहे. म्हणजे काय, हा निष्ठापक आहे, तर साकार उपयोगी प्रथम समयातला जीव असतो, आणि मज्जिमो आणि निठ्ठवगो भजियवो म्हणजे ज्ञानोपयोगी पण असेल, दर्शनोपयोगी पण असेल. मध्ये
अंतर्मुहूर्त काळापर्यंत तिथं सागारो पठ्ठवगो निठ्ठवगो मज्जिमोय भजियवो म्हणजे तो साकार उपयोगी पण असेल, निराकार उपयोगी पण असेल. म्हणजे मध्ये तिथं त्याला किंवा इथं घ्या, हा जीव या समयामध्ये ज्ञानोपयोगी पण असेल, दर्शनोपयोगी पण असेल. तर जेव्हा शेवटच्या समयामध्ये प्रवेश केला, विजू काकी आहे ना समोर माझ्या, तुमचं रिसेंट झालंय म्हणून विचारते अभ्यास. तर आता जेव्हा हा शेवटच्या समयात प्रवेश करतो तर तोपर्यंत मनाचा अवलंबन आहे, तोपर्यंत आत्मा जाणीवेत येणार नाही. शब्दाच्या द्वारे जाणणार आहे तुम्ही, पण जो अनुभव आहे तो मनाच्या द्वारे होणार नाही. मग जेव्हा निष्ठापना झाली, शेवटचा समय जो आहे करणलब्धीचा, हे काय आहे, करणलब्धी आहे. विजू काकी बोलताय का माझ्यासमोर? हा, म्हणजे मला म्हणायचं होतं त्या गाथेत त्यांनी घेतलंय ना, साकारो पठ्ठवगो निठ्ठवगो मज्जिमोय भजियवो मध्ये इथं दर्शनोपयोग आहे का? इथं आहे हे 100% मान्य आहे. इथं मध्ये दर्शनोपयोग आहे का? कुठं मध्ये का? नाही नाही, विषय बदलला नाही तर. हा, म्हणजे त्याच्यासाठीच मला जरा शंका आली की मध्ये जर दर्शनोपयोग म्हटला तर खंड पडेल ना. म्हणजे करणलब्धी तुमची अंतर्मुहूर्त काळ आहे, तर मग ते गाथेमध्ये कसं घेतलं त्यांनी, दोन्हीकडे लावायचं. मग सागारो पठ्ठवगो निठ्ठवगो मज्जिमोय भजियवो अशी गाथा आहे. मग ते दोन्हीकडे येतं की हो, मज्जिमो म्हणजे मधला जीव. हो, काय सांगितलं म्हणजे ह्यात काय सांगायचं की जर करणलब्धी मध्ये शेवटच्या समयात त्याला काय आहे ज्ञान उपयोग असेल. शेवटचा समय नाही, आम्हाला मधले समय सांगा. अजून शेवटचं सांगायचं आहे मला. फक्त मधल्या करणलब्धीच्या अंतर्मुहूर्त काळामध्ये दर्शनोपयोग असतो का, जरासं शास्त्रात बघा म्हणजे तुम्हाला कळेल. माझ्याकडे आता शास्त्र पण नाही बोल, तर तिथं ज्ञान उपयोगच आहे. हो, जरा घेता येत नाही ती कसं दर्शन उपयोग असणार, म्हणजे त्या गाथेत आलंय ना तसं, म्हणून मला जरा विचारायला. बरं ठीक आहे, हे पहिल्यांदा क्लिअर करू आपण. अंतर्मुहूर्त त्याचा उपयोग ऑटोमॅटिकली बदलतोच आहे ना, तो माहीत पण नाही पडत त्या सूक्ष्मतेमध्ये होत असेल तर काय विषय बदलत नाही ना. विषय कुठं बदलतो, तिथं आहे का? विषय तोच आहे. दीदी विषय श्रेणीमध्ये पण बदलू शकतो सांगितलं ना, संक्रमण होत राहतं त्याच्यात. अबुद्धिपूर्वक दशेमध्ये सांगितलंय तिथं. अबुद्धिपूर्वक दशेमध्ये बदल, इथं बुद्धिपूर्वक आहे. म्हणजे जो अजून हा प्रथमोक्षम सम्यक्त्वाला प्राप्त होणारा जीव आहे, त्यामुळे बुद्धिपूर्वकच होणार, जे पण होणार जागरूक दशेमध्येच होणार. वर बघ काकी, उघडा ते दरवाजा, उघडा तिथं. हा, वर कोपऱ्यात एकच पुस्तक आहे बघा, वरचा हात लावा, वरच्या कप्प्यात कोपऱ्यातलं. हा, तेच. हे असं 4 टाइम माहिती आहे, त्यातलं पान नंबर बघावं लागेल तुम्हाला काढून, शोधा असलं तर. बरं, तोपर्यंत मी निष्ठापक काय करतोय हे सांगते. आता हा अंतरायामाचा काळ आहे. या काळामधले सांगितलं होतं ना, निषेक वरचे खाली, खालचे वर वगैरे केलेत. कुठं या समयापर्यंत जे काय झालं असेल ना, या करणलब्धीत प्रवेश करेपर्यंत ह्याची सगळी रचना त्यांनी केली होती. अपकर्षण केलं, उत्कर्षण केलं, आणि तिथं जे काय अडथळा होणारे कर्म आहेत त्यांना दूर केलं. आणि आता ही स्पेस त्यांनी काय केली आहे, हो, अनुभूती करण्यासाठी रिकामी करून ठेवली आहे. मागं जावं असं चाळा की, शेवटी 430 पान आहे का बघा जरा. म्हणजे आता ते नवीन पुस्तकात जरा 4-5 पानं मागं पुढे. तर इथं काय सांगायचं होतं मला, आता हा निष्ठापना केली या जीवाने, करणलब्धीच्या शेवटच्या समयात पोहोचला, तर समजा याचे 4 विकल्प सांगितलेत त्यांनी. कोण जीव असू शकतो आणि कुठल्या उपयोगातनं कुठल्या उपयोगात जाऊ शकतो ह्याच्यासाठी. तर समजा हा जीव, पहिला विकल्प सांगितलं मतिज्ञानात असेल, तर अंतरायामात हा जीव श्रुतज्ञानात जातो, बरोबर. जर श्रुतज्ञानात असेल तर म्हणजे काय म्हणायचंय, मतिज्ञानामध्ये अजून विकल्पाची दशा आहे, अजून मनाचं अवलंबन आहे, तोपर्यंत सविकल्प चिंतन चालू आहे. तर मतिज्ञानातून
जेव्हा अनुभव करणार त्यावेळेस पुढच्या समयात श्रुतज्ञानात जाईल, कारण विशेषता प्रगट झाली ना अजून, त्यामुळं तिथं श्रुतज्ञानात जाईल. जर हा जीव श्रुतज्ञानात असेल शेवटच्या समयात, तर श्रुतप्रलंबित श्रुतज्ञानामध्ये जाईल. म्हणजे श्रुतातून श्रुतात जायला काय अडथळा नाही आहे, विशेष जाणण्यासाठी अजून श्रुताचं अवलंबन घेऊ शकतो. जर हा जीव शेवटच्या समयात दर्शनोपयोगात असेल, तर पुढच्या समयात नियमाने मतिज्ञानात जाऊ शकतो. म्हणजे मतिज्ञानामध्ये अनुभूती होते, दर्शनोपयोगामध्ये अनुभूती होणार नाही. आता चौथा जीव आहे, हा समजा श्रुतज्ञानात होता, कुठं सविकल्प दशेमध्ये जोपर्यंत मनाचं अवलंबन होतं तोपर्यंत. त्याच्यानंतर विषय बदलला. कुठला विषय बदलला हो? नीत पण आत्माच होता की, कारण लब्धीत आत्मा विषय नव्हता का? इथं पण आत्माच विषय, इथं पण आत्माच विषय, मग का विषय बदलला म्हणले? परोक्ष आणि प्रत्यक्ष नाही, इथं सविकल्प दशेतला आत्मा होता. आता इथं निर्विकल्प आत्म्याला जाणणार आहे तुम्ही, तर सांगायचं म्हणजे हा परोक्ष म्हणा, हा प्रत्यक्ष म्हणा. तर जेव्हा श्रुतातून अंतरायामात प्रवेश करणार तर प्रथम दर्शनोपयोगच होतो, पण जोपर्यंत दर्शनोपयोग आहे तोपर्यंत अनुभव करणार नाही. दर्शनोपयोगातून जेव्हा मतिज्ञानात जाणार तेव्हाच तिथं त्याला अनुभूती होणार. म्हणजे अंतरायामाच्या काळात दर्शनोपयोग असतो, पण दर्शनोपयोगामध्ये सम्यक दर्शन नसतं. समजलं म्हणा? म्हणून हा सम्यक्त्वाचा काळ म्हणला जातो. हा अंतरायामाचा काळ जो आहे ना, हा काळ सम्यक्त्वाचा काळ म्हणला जातो. म्हणून एके ठिकाणी आलं असं की सम्यक्त्वाच्या काळात दर्शनोपयोग असतो, पण दर्शनोपयोगाच्या काळात सम्यक्त्व नसतं. समजलं तर धरा, नाही तर माझ्याजवळ राहू दे. मिळालं? दर्शनोपयोगाच्या काळात सम्यक्त्वाच्या काळात दर्शनोपयोग असतो, पण दर्शनोपयोगाच्या काळात सम्यक दर्शन नसते. नाही म्हणजे काय अहो, दर्शनोपयोग जेव्हा असतो तेव्हा आत्म्याचा अनुभव नसतो, एवढं म्हणायचं. हो की मग, म्हणून तर ते शब्द तसे सांगितले मी, कारण तसे शब्द शास्त्रात आल्यावर कन्फ्यूज होते लोकांना. म्हणजे काय त्याचा अर्थ हा काढायचा आहे. दर्शनोपयोग असतो म्हटलं की लगेच दर्शनोपयोग तर निराकार आहे, त्याच्यामध्ये तर वस्तूचा निर्णय नसतो, मग कसं काय दर्शनोपयोगामध्ये सम्यक्त्व असं विचारलं तर सांगितलं तिथं निर्णय नाहीच आहे, तो तर निराकारच आहे, निर्णयरहितच आहे. पण त्या काळामध्ये सम्यक्त्वाचा तो काळ आहे, पण त्याच्यामध्ये सम्यक दर्शन नाही आहे. तर 494 पान आहे. दीपिका उपयोग बदलत नाहीये. हां, तिथे दर्शन उपयोग आला की सम्यक्तेच्या काळामध्ये, मग तेव्हा तिथे जाणत होता आत्म्याला, मग तिथे विषय बदलत नाही का? तो जो गॅप असतो तो काही इथून पुढे गेला की दर्शनोपयोग झाला ना. म्हणजे इथं विषय बदलला म्हणून दर्शनोपयोग झाला. आता दर्शनोपयोगातून ज्ञानोपयोगात जाणार आणि त्या वस्तूचा निर्णय करणार. दर्शनोपयोग कधी होतो? विषय बदलल्यावर होतो. मग तो त्या विषयाचा दर्शनोपयोग म्हणला जातो, जो ज्ञानात जाणला जाणार आहे. मग आता हा अतींद्रिय विषय जाणला जाणार आहे, त्याच्या पूर्वीचा हा दर्शनोपयोग म्हणला जाणार. मग त्या काळामध्ये मनाचं अवलंबन तो जाणतच होता ना. जेव्हा आपल्या अनिर्वृत्तीकरणचा काळ संपला अनंत समयमध्ये तो जाणतोय, समजतो झालाय त्याला, आणि त्याच्यानंतर दर्शनोपयोग आलाय. अजून कुठं निर्णय केला? इथं प्रवेश केला की दर्शनोपयोग झालाय. इथं निर्णय होणार आहे तर सम्यक्त्वाची प्राप्ती तिथं झाली म्हणता येणार. मतिज्ञानामध्ये निर्णय झाला, तिथं सम्यक दर्शन प्राप्त झालं. म्हणजे हा तर शेवटचा समय आहे, इथं अजून मिथ्या दृष्टीचा आहे हा जीव. याच्यातून प्रवेश केला तर लगेच दर्शनोपयोग झाला, आणि मग मतिज्ञान झाल्यावर त्याच्यात निर्णय होणार वस्तूचा, आणि मग तो सम्यक दृष्टी झाला असं म्हणलं जाणार. 494 पानावर असा चार्ट आहे, तुम्हाला बघायचं असेल तर जरा असं बघून घ्या. हा चार्ट या पानावरचा, त्याच्यामध्ये सांगितलं महाराजींनी. नवीन पुस्तक असेल तर 494 पान आहे.
सागारे पठ्ठवगो निठ्ठवगो मज्जिमोय भजियवो जोगे अण्णदरम्य जहण्णगो तेऊले साये. पुस्तक बघावं लागेल. तर काय सांगायचं इथं, अध्यात्म न्याय दीपिका पृष्ठ 136-37 पर उद्धरण और अर्थ दिया है, वहाँ देखिए 136-37 वर उद्धरण दिले. त्यात एवढं सांगितलंय की जर दर्शन उपयोग असेल, साकार म्हटले आणि निराकार उपयोग म्हटले ना, जर निराकार उपयोग असेल तर मग ज्ञानामध्ये अनुभूती होते आणि साकार उपयोग असेल तर शुद्ध ज्ञानामध्ये अनुभूती होते, असं त्या गाठीचा अर्थ घेतलाय. आता काय 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 परत बोला. हो, परत म्हणजे करण लब्धीचा शेवटचा समय, तर त्यावेळी जर दर्शन उपयोग असेल तर मतिज्ञानात येतो ना तो आणि निर्णय करतो निजात्म्याचा, म्हणजे सम्यक दर्शन झालं. मग साकारच आहे तो, मतिज्ञानात असू दे किंवा श्रुतज्ञानात असू दे, साकार उपयोगीच आहे. साकार उपयोगीच आहे, पण इथं सिद्ध काय करायचंय की मतिज्ञानात होते घ्यायचंय ना. जर हे महत्वाचं आहे, हो सांगायचं असं मला म्हणायचंय. मी वाचते इथं, मला मिळालं 1 मिनिट. दर्शन मोह के उपशमन का 138 पान आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी खुलासा दिलाय. जय धौलाच्या 12व्या पुस्तकातलं 304-305 पानावरचं हे 98 नंबरचं गाथा आहे, त्याचं विश्लेषण आहे. दर्शनोपयोग के उपशमन का प्रस्थापक जीव साकार उपयोग में विद्यमान होता है, किंतु उसका निष्ठापक और मध्य अवस्थावर्ती जीव भजितव्य है. म्हणजे मधल्या अवस्थेमध्ये सुद्धा दर्शनोपयोग असतो असं सांगायचं आहे. तीनों योगों में से किसी एक योग में विद्यमान तथा तेजोलेशा के जगन्य अंश को प्राप्त वह जीव दर्शन मोह का उपशामक होता है. म्हणजे त्याची लेशा तेजोलेशा असते, त्याचा पण जगन्य अंश असतो, एवढं सांगायचं आहे. 3 योगातला कुठलाही उपयोग तिथं असू शकतो. दर्शन मोह के उपशामक के उपयोग योग और लेशा परिणामगत विशेष का कथन जानना चाहिए. यथा सागारे पठ्ठवगो ऐसा कहने पर दर्शन मोह की उपशम विधि का आरंभ करने वाला जीव, काय इथं करण लब्धीचं सुरुवात करणारा जीव अधप्रवृत्तकरण के प्रथम समय से लेकर अंतर्मुहूर्त काल तक प्रस्थापक कहलाता है. परंतु वह जीव उस अवस्था में ज्ञानोपयोग में ही उपयुक्त होता है. जो करण लब्धीला सुरुवात करणार तो नियमाने ज्ञानोपयोगातच असणार, क्योंकि उस अवस्था में अविचार स्वरूप दर्शनोपयोग की प्रवृत्ति का विरोध है. दर्शनोपयोगामध्ये निर्णय होणार नाही तर कशी प्रवृत्ती होणार आत्म्याला जाणण्यासाठी, म्हणून सांगतायत प्रस्थापक हा म्हणजे आता करण लब्धीतला जीव सन्मुख झालाय आत्म्याचा, नियमाने अनुभव करणारच तर बाहेर येणार नाही तर बाहेर येणार नाही. त्यामुळं तो विचारपूर्वक आत प्रवेश करतोय, म्हणून अविचारी दर्शनोपयोग तिथं नसणार. इसलिए मति श्रुत और विभंग ज्ञान में से कोई एक साकार उपयोग ही इसके होता है, अनाकार उपयोग नहीं होता, ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए. म्हणजे कुमती कुश्रुत किंवा कुअवधी असणार. जोपर्यंत अजून हा मिथ्या दृष्टी आहे तोपर्यंत विभंग ज्ञान आहे त्याच्याजवळ, मग कुठल्याही ज्ञानामध्ये असू शकतो करण लब्धीतला पहिला समय. इस वचन द्वारा जागृत अवस्था से परिणत जीव ही सम्यक्त्व की उत्पत्ति के योग्य होता है, अन्य नहीं. इस बात का भी ज्ञान करा दिया है. म्हणजे जागृत अवस्थेतल्या जीवालाच सम्यक्त्व होतं, निद्रारूप परिणाम सम्यक्त्व की उत्पत्ति के योग्य विशुद्धी रूप परिणामों से विरुद्ध स्वभाव वाला है. म्हणून तिथं निद्रा अवस्थेमध्ये असणारा, मला कधी पण अनुभूती घेता येते असं म्हणणारा प्रथमोपशम नसणार आहे.
क्षयोपशम सम्यक दृष्टीला निद्रित अवस्थेत सुद्धा होऊ शकते, पण प्रथमोपशम जीव प्रयत्नपूर्वक तिथं पुरुषार्थ करतोय, त्यामुळे तो जागरूकच असणार। इस प्रकार प्रस्थापक के साकार उपयोग पने का नियम करके अब निष्ठापक रूप और मध्यम यानी बीच की अवस्था में साकार उपयोग और अनाकार उपयोग में से अन्यतर उपयोग के साथ, म्हणजे दोन्हीमधलं कुठलाही उपयोग असू शकतो हे सांगतायत। भजनीयपणे का कथन करने के लिए यह वचन कहा है। साकार किंवा निराकार, दर्शनोपयोग किंवा ज्ञानोपयोग दोन्ही पण मध्ये असू शकतं। मध्यम आणि निष्ठापक दोन्ही जीवांकडं कोणताही उपयोग असू शकतो। इस वचन में निष्ठापक ऐसा कहने पर दर्शन मोह के उपशामनाकरण को समाप्त करने वाला जीव लेना चाहिए। निष्ठापक म्हणजे जो दर्शन मोहाचा उपशम करणारा शेवटच्या समयातला तो जीव। परंतु वह किस अवस्था में होता है ऐसा पूछने पर समस्त प्रथम स्थिति को क्रम से गलाकर अंतर प्रवेश की अभिमुख अवस्था के होने पर होता है। ह्याला म्हणायचं प्रथम स्थिती, ह्याला म्हणायचं द्वितीय स्थिती। मग प्रथम स्थितीचा अंतिम समय म्हणायचं निष्ठापक आहे हा। मग त्या प्रथम स्थिती को क्रम से गलाकर अंतर प्रवेश की अभिमुख, ह्या अंतरायामामध्ये प्रवेश करायच्या अभिमुख झालेला हा जीव त्याला निष्ठापक म्हणलं। वह साकार उपयोग में उपयुक्त होता है या अनाकार उपयोग में उपयुक्त होता है, इसलिए भजनीय है, क्योंकि इन दोनों में से किसी एक परिणाम के साथ निष्ठापक पने के होने में विरोध का अभाव है। काय कळलं? म्हणजे तो जीव साकार उपयोगी पण असू शकतो, निराकार उपयोगी पण असू शकतो, त्याच्यामध्ये काय विरोध नाही। इसी प्रकार मध्यम अवस्था वाले के भी कहना चाहिए। मध्यम म्हणजे कोण? प्रस्थापक आणि निष्ठापक पर्यायांच्या अंतराल काल में प्रवर्तमान जीव हा मधला जीव असतो। कुठल्या उपयोगात असणार? साकार किंवा निराकार दोन्ही उपयोगात असू शकतो। 138-39 तिचा चार्ट पण दिलाय महाराजींनी। अर्थात जब अनिवृत्तीकरण के अंत्य क्षण में निराकार दर्शनोपयोग होता है तो, आता हे 4 ऑप्शन्स आपण बघितले ना, त्यातलं सांगतात पहिल्यांदा की जेव्हा हा जीव शेवटच्या समयामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्व के प्रथम कुठे गेला, जब अनिवृत्तीकरण के अंत्य क्षण में निराकार दर्शनोपयोग होता है तो प्रथमोपशम सम्यक्त्व के प्रथम क्षण के में नियम से आपाच प्रमाण मति ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान की सिद्धि होती है, क्योंकि मति ज्ञान पूर्वक ही श्रुत ज्ञान होता है। म्हणून जर तो जीव दर्शनोपयोगात असेल तर नियमाने मति ज्ञान असणार आणि मति ज्ञानात अनुभूती होती, याची सिद्धी सुद्धा याच्याद्वारे केली गेली। म्हणजे कोणी जर विरोध केला की मति ज्ञानात अनुभूती होत नाही तर ह्याच्यासाठी सुद्धा हा आधार दाखवला होता महाराजींनी। मति ज्ञान पूर्वक ही श्रुत ज्ञान होता है। आचार अवधि ज्ञान तथा A3 मनपरे ज्ञान के द्वारा अमूर्त एकत्व विभक्त निज ध्रुव ज्ञान दर्शन आनंदात्मा नहीं जाना जाता, क्योंकि अवधि ज्ञान का और मनपरे ज्ञान का विषय मूर्तिक पुद्गल द्रव्य है। प्रथमोपशम सम्यक्त्व का उत्पाद होते समय होने वाले आपाच मति ज्ञान प्रमाण सकलादेशी प्रत्यक्ष ज्ञान का विषय अमूर्त एकत्व विभक्त निज ध्रुव ज्ञान दर्शन आनंदात्मा है। हा अमूर्तिकात्मा अवधी मनपरे ज्ञानाने जाणला जात नाही। कशासाठी सांगितलं? म्हणून इथं शेवटच्या समयामध्ये अवधी मनपरे ज्ञान नसणार, किंवा या पहिल्या समयामध्ये जेव्हा प्रवेश केला त्या समयामध्ये अवधी मनपरे ज्ञान नसतं। ह्याच्या पुढे त्यांनी विषय घेतलाय दुसरा, म्हणजे तेच काय सांगायचं होतं की करणलब्धीमध्ये आहे तोपर्यंत मनाचं अवलंबन आहे, पण जेव्हा अंतरायामात प्रवेश केला या जीवाने त्या समयाला मन एकदेश खंडित झाला असं म्हणलं जातं। म्हणजे काय? मनाचा व्यापार काही खंडित झाला आंशिक रूपाने आणि अतींद्रिय ज्ञानाने म्हणजे आत्मिक शक्तीने आत्म्याला जाणतो तर तिथं निर्विकल्पानुभूती होऊ शकते। पण मनाने जाणणार तर तोपर्यंत अजून तुम्ही परोक्ष ज्ञानामध्ये आहात हे समजून घ्या, तुमचा अजून विषय यथार्थ नाही। हा चार्ट आहे
चार्टच्या पुस्तकात पण मिळेल तुम्हाला. रंगीत दाखवलंय ना, हा चार्ट आहे, दिसतंय का? मग ह्याच्यामध्ये महाराजींनी सगळं दाखवलंय काढून. प्रस्थापक कोण आहे, निष्ठापक कोण आहे, मध्ये भजितव्य कोण आहे, कुठला उपयोग कुठं असतो, अंतरायामात प्रवेश केल्यावर कुठलं ज्ञान असतं. तर जेव्हा ज्ञान उपयोगात हां तेच ना 138-39 वर हे विश्लेषण आहे. आणि हे चार्ट घातलाय मध्ये आत्ता नवीन पुस्तकामध्ये, जुन्या पुस्तकात नव्हता, त्यामुळे हे नवीन पुस्तकात घातलेलं आहे. जुन्या पुस्तकात जे मागचं मी सांगितलं ना 430 का काय पान, त्याच्यावर होतं 495 पानावर. तर याच्यातून ते 2 शंका होत्या मला. बोला. एक तर आठवतो की तेजोलेशा सांगितली आहे, मग नरसमध्ये तर कापोत आहे ना, नील आणि कृष्ण, बरोबर ना? साहिलेशा असतात असं सांगितलंय राजवार्तिकमध्ये. तेजोलेशाच्या नामाने काय सांगितलं होतं, मग तू थोडं कळालं नाही. मग तेजोलेशा असती म्हणली तर काय हरकत आहे? मंदलेशा असते सांगितलं ना त्यांनी प्रवेश करत असताना, म्हणजे असू शकते काय. त्याची कशी तेजोलेशा असणार नारकीची? नारकी जीवाकड साहिलेशा असू शकतात असं कथन आलं राजवार्तिकमध्ये, म्हणून एकच लेशा असते असं म्हणणाऱ्यांचं कथन बाधित होतंय जरासं. कारण आम्ही ते आधार वाचला होता, षडपिलेशा असं त्याच्यामध्ये संस्कृत वाक्य आलंय. तर आता कोण कुठला जीव कुठल्या सन्मुख आहे त्याच्यानुसार त्याचा तो उपयोग असतो असं समजून घ्या. तुमचं वेळ संपली आहे, जरासं पुढं उद्या ऐका त्याच्यातलं राहिलेलं नंतर. म्हणजे काय सांगायचं होतं की साहिलेशा असू शकतात कशा अपेक्षेने, जर आता तो सम्यक्त्वाच्या अभिमुख झालाय तर त्याच्या ठिकाणी मंदलेशा आहे हे समजून घ्यायचं. कुठल्याही लेशेत असेल तो जीव, मग असं तीव्रता नसणार, तीव्र परिणामांनी थोडी शुभोपयोग होणार आहे. शुभ पण नाही होणार तर शुद्ध कसं होणार? त्यामुळे जेव्हा शुद्धोपयोगाच्या सन्मुख होणार त्यावेळेस तिथं मंद मंद तर लेशा असतील असं समजून घ्या. म्हणून सांगायचं होतं की हा जीव जेव्हा सम्यक दर्शनाच्या काळामध्ये सम्यक्त्वाच्या काळात प्रवेश करतो त्यावेळेस तिथं मनाचं अवलंबन नाही, इंद्रियांचं अवलंबन नाही. मग जर आपण मन आणि इंद्रियांनी जाण्याचा प्रयत्न करतोय तर समजून घ्या अजून आत्मा मिळणार नाही. ह्याच्यासाठी हे सांगितलं मी. म्हणजे ह्याचा काही विषय नव्हता इथं पंचास्तिकायमध्ये, पण आपल्याला ते अमूर्तिक विषय ग्रहण करायचा आहे. प्रयोजनभूत आपल्यासाठी आपला शुद्ध आत्मा आहे, तर तो कसा ग्रहण केला जाणार? तर न मनाने दिसणार आहे न इंद्रियाने दिसणार आहे, फक्त त्याचं साधन आहे अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान. तर ते कुठं आहे? जेव्हा तुमचं चिंतनाची दशा संपली आणि पुढं जाऊन तुम्ही अनुभव करताय हा मी जाणतोय जाणणारा आहे, तर त्या समयाला तिथं तो जीव स्वभावाला विषय करतोय हे समजून घ्या. आणि मग तो जो अनुभव येतो तो अद्वितीय असतो. असा अनुभव आपल्याला कधी इंद्रिय मनाच्या द्वारे आलेला नसतो, येणार नाही, कारण त्याचा तो विषयच नाही आहे. म्हणून सांगितलं व्हा, अभिमुख व्हा थोडंसं स्वतःच्या आणि प्रयत्न करा तर आत्मिक शक्तीने आपण पण जाणू शकतो, आपला विषय आपल्याला पकडीत येऊ शकतो. तो अनुभव जर केला एकदा तर इतर समयात आपण काय केलं हे चूक समजते आपल्याला. म्हणजे मी ध्यानाला बसलो आणि म्हणलं की मला अनुभव झाला आहे, पण जर तुम्ही अजून विकल्पातच असाल तर जेव्हा खरा अनुभव होणार तेव्हा कळेल की आजपर्यंत केलेलं ध्यानच नव्हतं. म्हणजे आपण काय केलं, ध्यान म्हणलं पण तो विषय अजून आपण बहिरंगातच होतो. म्हणजे जेव्हा आम्हाला पहिल्यांदा झाला अनुभव त्यावेळेस असं समजलं की आपण आजपर्यंत जे काय ध्यान म्हणून किंवा आत्मा म्हणून जाणलं तर तो विषय अजून परच होता, तो अजून बाह्य विषयच होता, अजून शाब्दिक होता किंवा अनुभवलेला नव्हता असा तो विषय. पण ज्या समयाला अनुभव केला त्या समयाला समजलं की असा स्वाद मला कधी पूर्वी आला नव्हता. आणि तो एक कॉन्फिडन्स आला, एक प्रामाण्य ठरलं की हा मी आहे तो शुद्धात्माच आहे. मग मी कुठल्याही इंद्रिय मनाचा विषय नाही, नसणार, नसतोच. म्हणून असं आपल्या आत्मिक शक्तीने स्वतःला जाणणं आवश्यक आहे. हो, जाणा इंद्रियाच्या अतीत, मनाच्या अतीत स्वतःचा शुद्ध आत्मा जाणा. पहा, हा मी अमूर्तिक आहे,
अरूपी आहे. स्वसंवेदन ज्ञान गम्य आहे. सर्व परद्रव्यापासून सर्वथा भिन्नच आहे. जाणणारा मात्र आहे. मी आहेच. ओम. विसर्जन. नमो हरिहंस.